तांदळाची पिठी अगदी कोणतीही असो, म्हणजे ही तर ना अगदी मी रेशनच्या तांदळाची पिठी वापरली आहे, जी मी घरी भाकरीसाठी वापरते. तर अशा या पिठीमध्ये 1 चमचाभर एक सिक्रेट पीठ मिसळायचं आणि त्यापासून मऊ लुसलुशीत मस्त असे मोदक तयार करायचे. नमस्कार, मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण उकडीचे मोदक करूया. ज्या मैत्रिणींना असं वाटतं ना की मोदक करणं हे खूप अवघड काम आहे, त्यांच्यासाठी खूप साऱ्या सोप्या साध्या टिप्ससहित आज मस्त असे हे तांदळाचे मोदक तयार करूया. तर आता बघा, ही पिठी आहे. याच्याऐवजी तुम्ही कुठलीही बाजारात मिळणारी सुगंधित पिठी तयार करू शकता. आणि जर का ती तुम्हाला वापरायची नसेल तर घरी कशी तयार करायची हे पण सांगते. तर कुठल्याही तांदळाच्या पिठीला चिकटपणा असतोच असं नाही, आणि मोदकाची पिठी म्हणलं ना तर ती थोडीशी चिकट हवी असते. तर आता काय करायचं, तर ही आणि ही दोन्ही वाट्या माझ्या समान मापाच्या आहेत. तर या वाटीने, म्हणजे ज्या वाटीने मी पिठी घेतली ना त्याच वाटीने इथं मी पाणी घेते. आता 2 वाट्या पिठी घ्यायची आणि त्याच्यासाठी 2 वाट्या आपण इथं पाणी घेतले. आता हे पाणी उकळवत ठेवूया. आता बघा, पाण्याला उकळी यायला लागली की अगदी चिमूटभर एवढंच मीठ घालायचं. त्यानंतर 1 चमचा आपलं घरातलं साजूक तूप या पाण्यामध्ये घालायचं. आता आपलं हे पाणी बघा एकदम छान मस्त असं खळखळून उकळलेलं आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये पहिल्यांदा आपलं हे 1 चमचा सिक्रेट असं पीठ घालूयात. तर हे पीठ आहे साबुदाण्याचं पीठ. हे साबुदाण्याच्या पिठीमुळं काय होतं, तर मोदकाच्या पिठीला मस्त असं पांढरे शुभ्रपणा आणि लवचिकपणा येतो. आणि त्यासोबतच लगेचच इथं मी 2 वाट्या तांदळाची पिठी घालून घेतली. आता या स्टेपला आधी मी गॅस बंद करू. आता बघा, हे दुसरी वाटीसुद्धा पीठ मी घालून घेतलं. आता मात्र हे पीठ आपल्याला छान पटकन असं हलवून घ्यायचं. हे पीठ आहे ना, गॅस बंद केला की आपल्याला करपण्याची भीती राहत नाही. म्हणजे नवशिक्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि छान अशी टीप आहे. तर पाणी छान उकळलं की गॅसच बंद करायचा आणि हे सगळं साहित्य त्यामध्ये घालून घ्यायचं. आता तुम्हाला पांढरे शुभ्र आणि बराच वेळ मऊ राहणारे असे मोदक हवे असतील ना, तर या स्टेपला इथं आपण अगदी 1 चमचाभर दूध घालून घेणार आहोत. आणि दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान हलवून घ्यायचं. आता ही आपली उकड तयार होते, तोपर्यंत आपण सारण तयार करूया. आता या तयार पिठीवरती झाकण ठेवायचं. लक्षात ठेवा, गॅस पूर्णपणे बंद आहे. आता आपल्याला सारण तयार करायचे. तर सारण तयार करायसाठी पहिल्यांदा गरम कढईमध्ये तूप चांगलं तडतडून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण इथं ओलं खोबरं 3 वाट्या घालणार आहे. आता बघा, 3 वाट्या ओलं खोबरं, पण वाटी कुठली, ज्या वाटीच्या मापाने आपण पिठी घेतली, पाणी घेतलं, त्याच वाटीने आपण इथं खोबरं घेतलं. तर आता हे खोबरं जे आहे ना ते छान सुगंध येतोपर्यंत आणि लालसर होईतोपर्यंत परतून घ्यायचं. म्हणजे यातला पाण्याचा अंश जो आहे ना तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. पाण्याचा अंश कमी झाला की आपलं सारण जे ते छान कोरडं होतं आणि कोरडं झालं की मोदक खूप दिवस मऊ लुसलुशीत छान राहतात. मोदकाला तळामध्ये पाणी सुटत नाही. म्हणून सारण हे असं छान भाजून घेणं अतिशय गरजेचं आहे. सारण करताना ही टीप अगदी लक्षात ठेवा. आता इथं मी 2 चमचे दूध मसाला घालून घेतला. ड्रायफ्रूट्स, केशर, वेलदोड्याची पूड एवढं सगळं घालण्यापेक्षा ना फक्त 2 चमचे मसाला घालून घ्यायचा आणि छान एकजीव करायचं. याचा सुगंध एवढा छान येतो ना. आणि ही सिक्रेट टिपसुद्धा तुम्ही सांगितल्याशिवाय कोणालाच कळणार नाही की मोदकाचं सारण एवढं चविष्ट कसं काय झालं. तर बघा, आता हे कोरडं झालं की याच्यामध्ये आपण ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं ना त्याच वाटीने इथं आपण गूळ घालून घेणार आहोत.
तर 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे आणि नंतर अर्धी वाटी गूळ घालून घेऊया. इथं मी 1.5 वाटी गूळ, म्हणजे जेवढं आपलं खवलेलं खोबरं असेल ना त्याच्या निम्मा असा गूळ घालायचा, म्हणजे मोदक फार गोड होत नाहीत आणि अगदी पण गोडीला कमी होत नाहीत. आता इथं तुम्ही जर का पावडर वापरणार असाल ना तर ती थोडीशी, म्हणजे अगदीच नव्हे पण थोडीशी जास्तीची वापरा, म्हणजे मग मोदक अगोड होणार नाही. आता हे सारण करून घेऊया, छान असं हे एकजीव करून घेऊया. आता हे सारण जे आहे ना ते खरं तर नवशिक्यांनी पहिल्यांदाच करून ठेवायचं, म्हणजे ते छान थंड होतं. आणि तुम्हाला मोदक करताना गडबड होऊ नये असं वाटत असेल ना तर अगदी आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. तर आता बघा यातला गूळ कसा छान असा विरघळला, मस्त सारण तयार झालं. फक्त आता आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे आणि हा जो गुळाचा चटका आहे ना असा दिला की सारण एकदम खमंग छान असं तयार होतं. हे बघा सारणाचा असा घट्ट गोळा तयार झाला की नाही की गॅस बंद करायचा आणि हे थंड करत ठेवायचं. आता आपली ही झाकून ठेवलेली उकड बघा किती छान मऊ लुसलुशीत तयार झाली. अगदी हातावरती जरी गोळा केला ना तरी गोळा तयार होतो. आता एकदा फक्त ही छान मळून घेऊया. आता ही तयार उकड एकदा हाताने आपण मळून बघितली, मस्त गोळा तयार होतो. तर सगळी काढून घेऊया. जर का मोठ्या प्रमाणामध्ये उकड असेल ना तर मात्र एकदम अशी काढून घ्यायची नाही बरं का. जशी लागेल ना, जसे आपण मोदक करणार आहोत तशीच लागेल तशी काढून अशी मळून घ्यायची. आता तुम्ही बघा हे रेशनचं तांदळाचं पीठ असूनसुद्धा याला चिकटपणा किती छान आलेला आहे. आता हा गोळा हाताने तर मळून घेतला, पण तुम्हाला चिकटपणा जर बघायचा असेल ना तर तुम्ही बघा हाताला पण असं चिकट पीठ लागतं आहे आणि जेव्हा आपण असं त्याला छान मळून घेतो ना तेव्हा त्याला तार किती छान येते बघा. इतकं छान मऊसूत पीठ आपलं तयार झालं. आता एक इथं महत्त्वाची टीप सांगते, जर का असं हाताला पीठ चिटकत असेल ना तर कोरडी पिठी घ्यायची. तेल किंवा तुपाचा वापर करू नका, नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपल्या ज्या मोदकाच्या पाकळ्या आहेत ना त्या सुटतात. तर त्या सुटू नयेत म्हणून असं करायचं. आता आपलं पीठ तर छान मळून झालं, मऊ लुसलुशीत लोण्यासारखा गोळा याचा तयार झाला. आता मोदकाची पारी तयार करूया. आता मोदकाची पारी करायची एक सोपी ट्रिक सांगते. इथं मी एक डिश घेतली, डिश प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवली आणि पेपर असा गोल आकारामध्ये कापून घेतला. तर आता हा खालचा भाग एक कुठलाही भाग खाली घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे मग अजिबात चिकटण्याची भीतीच राहत नाही. आणि नंतर याच्यावरती हे ठेवून आपलं दुसरा पेपर झाकायचा. आता हाताने किंवा लाटण्याने कशानेही तुम्हाला जेवढी पुरी हवी ना तेवढी तुम्ही लाटून घ्या. फार पातळ लाटायची नाही, नाहीतर मोदक तळामध्ये चिकटतो किंवा फाटतो. आता मला सांगा याहून सोपी पद्धत तुम्ही कुठं बघितली का हो मोदक तयार करण्याची, पिठी तयार करण्याची? नाही ना? तर चला पटकन व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर आपली पारी तर बघा अगदी चकचकीत मस्त अशी तयार झाली. जेवढी जाड हवी ना तेवढी करून घेतली. आता हा विस्कर जो आहे ना तो प्रत्येक इकडे असतो ना. तर नवशिक्यांसाठी ही सोपी ट्रिक. आणि नंतर आपण नेहमीप्रमाणेसुद्धा मोदक तयार करून बघूया. तर या विस्करच्या साहाय्यानं मोदक तयार करायचे आपल्याला, ज्यामुळं तुम्हाला कळ्या पडण्याचं अजिबात टेन्शनच राहणार नाही. तर काय करायचं, हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि नंतर हाताला पीठ आहे असंच ठेवायचं आणि याच्यावरती ही पाकळी जी आहे ना ती हलक्या हाताने चिटकवून घ्यायची. नंतर सुट्टी करायची, म्हणजे आपल्याला कसे मोदक हवे ना, म्हणजे कशा कळ्या हव्यात तशा पाडता येतात. आता याची बाजू पलटी करून घ्यायची आणि एक चमचाभर सारण यामध्ये भरायचं. आता बघा आपल्याला कळ्या कुठं करायच्यात हे तर कळलेलं आहे. आता फक्त ना खालच्या बाजूनी असं हलक्या हाताने दाबायचं. हे बघा
तुम्हाला हव्या ना तेवढ्या कळ्या तुम्ही करू शकता. फक्त लक्षात ठेवा की इथं आपल्याला कोरडंच पीठ वापरायचं आहे. आणि कळी धरताना मात्र खालीपासून धरायची. आणि आता असा हा तयार झालेला मोदक अगदी हलक्या हाताने याची मोदक वळून घ्यायचे. आणि हे बघा छान असा आपला मोदक वळून झाला की काय करायचं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये हा मोदक बुडवायचा आणि आपली जी हाताला पिठी लावली होती ना ती सगळी याने निघून जाते, म्हणजे मोदक कोरडा पडणार नाही. आणि एकदा फक्त असं पाण्यातनं काढून घेऊन हे चाळणीवरती ठेवायचे. असे मी सगळे मोदक तयार करून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या. तर आता तयार झालेले मोदक 7 ते 10 मिनिटासाठी आपण उकडत ठेवूया. कमीत कमी 10 मिनिटं तरी आपण याच्यावरचं झाकण काढणार नाही आहे. तर 10 मिनिटानंतर छान वाफ आल्यानंतरचे मोदक मस्त असे तयार आहेत बरं का. हे बघा, सांगितलं तरच विश्वास बसेल, नाहीतर कळणार सुद्धा नाही की हे रेशनच्या तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आहेत. हो ना, मस्त असे मोदक तुम्ही पण नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी हे असे झटपट होणारे, घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारे मोदक. तर मला कमेंट करून सांगा की ही मोदक करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली.